नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबर आपण जाणार नाही याची घोषणा करून टाकलेली आहे. त्यामुळे कमीत कमी 3-4 महिने वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी हे एकत्र येतील. हा जो काय घोळ चालला होता तो संपला असं मानायला हरकत नाही. अर्थात महाविकास आघाडीचे आणि शिवबाठाचे प्रवक्ते संजय राऊत हे सत्य एवढ्या लवकर स्वीकारणार नाहीत. पण ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत धादांत खोटं बोलतात हे सांगून टाकलेलं आहे, किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे विश्वासाला लायक पक्ष नाहीत असं सांगून टाकलं आहे. त्यामुळे आपण एक निष्कर्ष काढू शकतो की वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी हे लोकसभा 2024 एकत्रित लढवतील ही शक्यता आता जवळजवळ संपलेली आहे. पण या दरम्यान आणखीन एक घटना घडली हे विसरता कामा नये. ती घटना आहे मराठा आरक्षणासाठी उपोषण आणि आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट झालेली आहे. आणि यातून काही होईल का याची चाचपणी आपण करतोय असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. पण प्रकाश आंबेडकर जे बोलतात त्यामध्ये ते अतिशय स्वच्छ मुद्दा समोर आणतात. त्यांनी एक गोष्ट सांगितली की मी अनेक संघटना पक्षांशी बोलतोय, पण जरांगे पाटील यांची कुठलीही संघटना नाही आहे, त्यांचा कुठलाही पक्ष नाही, ते एका आंदोलनाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याशी समझोता करायचा तरी काय करायचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांचं आणि आमचं संगनमत झालेलं असलं तरी जागा वाटपात जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर मिळून कुठल्या जागा कोणाच्या हे ठरवू शकत नाही. पण एक गोष्ट साफ आहे, प्रकाश आंबेडकरांचं जो प्लॅन दिसतोय तो साफ आहे की मनोज जरांगे पाटील हे आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने पूर्णपणे एकाकी पडलेले आहेत. हळूहळू करत जसा निवडणुकीचा ताप चढत चालला आहे, ज्वर चढत चालला आहे, वातावरण तापत चाललं आहे, तसतसं जातीपाती आणि काय म्हणतात आपल्या मागण्या यासंबंधी जी काय घट्ट परिस्थिती असते ती सैल झालेली आहे. मराठा आरक्षणाचे बॉन्ड लिहून घ्या, प्रत्येक गावातून 2-2 उमेदवार उभे करा, निवडणूक होताच कामा नये, लोकसभेची निवडणुकीत असं अराजक निर्माण करायचं, असे एकापेक्षा एक चमत्कारिक अजब कार्यक्रम किंवा योजना जरांगे पाटलांनी याआधी घोषित करून टाकल्या होत्या. पण त्या राबवणं शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर जरांगे पाटील यांनी एक पाऊल मागे घेत आता आपलं आरक्षण आंदोलन हे निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत कुठल्याही दिशेने मार्गावर येणार नाही हे सत्य मान्य केलेलं दिसतंय. आणि म्हणूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊ असा बॉन्ड लिहून घ्या असा आदेश त्यांनी आपल्या समर्थकांना देऊन टाकलेला आहे. पण मुद्दा तो नाही मित्रांनो. जरांगे पाटील यांचं आंदोलन जोरात असताना साधारण महिन्याभरापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी ज्या वेगवेगळ्या अटी शिवसेना उबाठा, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला घातल्या होत्या त्याची आठवण होते. इतके ओबीसींना तिकीट दिलं पाहिजे, इतक्या मुस्लिमांना तिकीट दिलं पाहिजे, इतक्या आणखीन कोणाला दिलं पाहिजे, या मागण्या जेव्हा प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीकडे करत होते त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी आणखीन एक मागणी केलेली आठवते की जालन्यातून जरांगे पाटलांना तिकीट द्या किंवा जरांगे पाटलांना महाविकास आघाडीने उमेदवार करावं अशीही मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली होती. आता ती मागणी कुठे गेली पत्ता नाही. पण जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एक साम्य आणि साधर्म्य
ठळक आहे ते नजरेत आणलं पाहिजे. आपण बघतो अजूनही संजय राऊत सांगतात प्रकाश आंबेडकरांनी घोषित करून टाकलं की महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी हे लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याची शक्यता संपलेली आहे. असं असतानासुद्धा प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येतील यासाठी आम्ही प्रचंड आशावादी आहोत असं शरद पवारी भाषेमध्ये संजय राऊत यांनी सांगून टाकलं. त्याचा अर्थ काय होतो मित्रांनो की आघाडी अजून तिकडून तुटलेली नाही पण इकडून तुटली आहे. तर मुद्दा असा आहे मित्रांनो की आघाडी ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला खेळवलं तसं गेल्या 4-5 महिन्यापासून जरांगे पाटील महायुतीच्या सरकारला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारण्यांना खेळवत होते. जरांगे पाटील यांचं आंदोलन मराठा आरक्षण आंदोलन हे मराठ्यांच्या आरक्षणासाठी आहे, जातीय आरक्षणासाठी आहे की नेमकं कशासाठी आहे याचा आजपर्यंत कोणालाही पत्ता लागलेला नाही. कदाचित जरांगे पाटलांना सुद्धा लागलेला नसेल. त्यांनी सुरुवात काय केली आठवते? त्यांचं आंदोलन हे मराठवाड्यातल्या मराठ्यांपुरतं मर्यादित होतं आणि मराठवाड्याच्या निजामकालीन नोंदणीमध्ये जर कुणबी आणि मराठा हे समान धरलेले असतील तर मराठवाड्यातल्या मराठ्यांना तरी कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊन टाका ही अगदी आरंभीच्या काळातली मागणी होती. ज्यावेळेला ती मागणी स्वीकारून महायुतीच्या सरकारने मराठवाड्याच्या परिसरातल्या जातीय नोंदी फार जुन्या 200 वगैरे वर्षाच्या काढायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे मराठ्यांनासुद्धा मराठवाडा परिसरातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली तेव्हा अचानक जरांगे पाटील यांनी आपली मागणी बदलली होती की नाही अख्ख्या महाराष्ट्रातच सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून जातीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे ही मागणी पुढे केली आणि त्यामुळे सरकत हे आंदोलन जे मराठवाड्यापुरतं सीमित होतं हे अख्ख्या महाराष्ट्रात पसरत गेलं आणि त्यानुसार शेवटी विधानसभेमध्ये 1 दिवसाचं अधिवेशन घेऊन मराठ्यांना काय 10% वगैरे आरक्षण देण्याचा प्रस्ताव संमत करून घेण्याचं सगळं विधेयक तयार झालं. तोपर्यंत परत जरांगे पाटील यांची मागणी बदलली की नाही आम्हाला OBC मधूनच आरक्षण पाहिजे. म्हणजे मराठा जातीसाठी स्वतंत्र आरक्षण मिळावं ही मूळ मागणी कचऱ्याच्या टोपलीत खुद्द जरांगे पाटलांनीच टाकून दिली. मराठा लेकरं समाज हे शब्द बोलता बोलता आपण काय बोलतोय ह्याचं कुठलंही भान जरांगे पाटलांना कधीही नव्हतं. तुम्ही जेव्हा मागणी करता आणि त्यानुसार वाटाघाटी होतात तेव्हा एकमेकांशी काही मुद्दे जुळत असतात तेवढे घेऊन पुढे जायचं असतं. पण एक मुद्दा जुळताना दिसला की जरांगे पाटील एक नवाच मुद्दा घेऊन समोर येत राहिले आणि मग शेवटी कुठे आले की नाही मराठा आरक्षण काय होतं नाही आम्ही OBCतूनच आरक्षण आम्हाला पाहिजे आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पण कुणबी म्हणून जाहीर करा. म्हणजे सातत्याने मागणी पुढे ठेवायची त्याच्यावर चर्चा पूर्ण होत आली असताना ती मागणी उचलून कचऱ्याच्या टोपलीत टाकायची आणि एक नवीच मागणी घेऊन पुढे यायचं ही जरांगे पाटलांची शैली झालेली आहे. आता तर ते हळूहळू सगळा विषय मागे पडलेला आहे. पण आपण प्रकाश आंबेडकर हे अतिशय सुबुद्ध आणि बुद्धिजीवी असले तरी प्रकाश आंबेडकरांची मागणीसुद्धा किंवा भूमिकासुद्धा तितकीच सातत्याने बदलणारी आहे हे विसरता कामा नये. पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल तर महाविकास आघाडीबरोबर हातमिळवणी करायची तर जे 3 पक्ष महाविकास आघाडीत आहेत त्याप्रमाणेच वंचित बहुजन आघाडी हा 4था पक्ष म्हणून महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यावा ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका होती. आणि म्हणून जागा वाटपाचा सोपा फॉर्म्युला प्रकाश आंबेडकरांनी पुढे केला होता की 4 पक्ष आहेत, जागा 48 आहेत, प्रत्येकाला 12-12 जागा देऊन टाका. त्याच्याही आधी प्रकाश आंबेडकरांची भूमिका थोडी वेगळी होती की गेल्या 3-4 निवडणुका बारकाईने अभ्यासल्या तर
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला कधीही जिंकता आल्या नाहीत अशा 48 पैकी 12 जागा आहेत आणि त्या 12 जागा वंचित बहुजन आघाडीला देऊन टाकाव्यात ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका होती. पण ज्यावेळेला वंचित बहुजन आघाडीलाच महाविकास आघाडीत चौथा पक्ष म्हणून घ्यायचा अशी चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी असं काढलं की 4ही पक्ष होतात, चौघांनाही 12-12 करा, 12×4 = 48 करून टाकू. असं करत करत जे सुरू झालं होतं मग रुसवे फुगवे सुरू झाले की जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या बैठका होतात, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेतलं जात नाही. जेव्हा सहभागी करून घेतलं गेलं तेव्हा नेमका काय फॉर्म्युला ठरतो हेच आम्हाला सांगितलं जात नाही. जेव्हा कोर कमिटी म्हणून बैठक होते तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीला केबिनच्या बाहेर बसवलं जातं. या तक्रारी प्रकाश आंबेडकर करत राहिले. एवढं सगळं झाल्यानंतर परत प्रकाश आंबेडकर म्हणायचे की आम्ही एक प्रस्ताव पाठवला आहे, नाहीतर 42 जागा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर जिंकू शकते. मग तिकडून महाविकास आघाडीकडून सांगायचे की आम्ही 6 जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला दिलेला आहे. हे प्रस्ताव इकडून तिकडे जात होते आणि माध्यमाच्या माध्यमातून म्हणजे पत्रकारांच्या माध्यमातून किंवा बातमीच्या माध्यमातून ही चर्चा चालू होती. अरे व्हिडिओ कॉन्फरन्सने सुद्धा चर्चा होऊ शकते. वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रप्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्सने सुद्धा अनेक जागतिक महत्त्वाचे विषय निकालात काढतात. मग इथे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वोच्च नेते आहेत यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सने का नाही चर्चा होऊ शकली. इथे एक गोष्ट लक्षात येते की एकतर वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीला खेळवत बसले होते आणि दुसरीकडे महाविकास आघाडीतले 3 पक्ष प्रकाश आंबेडकरांना खेळवत बसले होते. पण या दोन्ही बाजूंना शेवटपर्यंत जागा वाटपाचा किंवा संयुक्त आघाडीचा महायुती किंवा भाजप विरोधातल्या संयुक्त आघाडीचा विषय निकालात काढायचाच नव्हता. मग तो प्रकाश आंबेडकरांना असो किंवा महाविकास आघाडीला असो, दोन्ही बाजूंना जागा वाटप सुटसुटीत करून भाजप विरुद्ध संयुक्तपणे लढायची तयारीच नव्हती. आणि ज्या गतीने आघाडी तोडल्याची घोषणा केल्यानंतर विदर्भातल्या 8 जागांच्या उमेदवारांची प्रकाश आंबेडकरांनी घोषणा केली ती बघितली तर प्रकाश आंबेडकरांना सुद्धा खरोखरच महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं नव्हतं अशी शंका यायला जागा उरते. आता गंमत बघा की जर 42 जागा स्वबळावर लढण्याची वंचित बहुजन आघाडीकडे हिंमत असेल तर मग महाविकास आघाडीत जाण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी धडपडण्याचं काही कारण नव्हतं. आता संजय राऊत म्हणतात की प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले नाहीत तरी फार मोठा फरक पडणार नाही. मग 4 महिने त्यांना बरोबर घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणि पक्ष तडफडत कशाला होते. दोन्हीकडून उत्तरं सापडणार नाहीत. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जाण्यासाठी जो प्रयत्न करत होते किंवा प्रस्ताव वगैरेचा प्रकार चालू होता तो धरसोड वृत्तीचा होता. जितका मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाविषयाचा आग्रह आणि आंदोलन हे धरसोड वृत्तीचं होतं. म्हणजे प्रकाश आंबेडकरांना काय पाहिजे हे महाविकास आघाडीचे नेतेसुद्धा स्पष्टपणे सांगू शकत नव्हते किंवा प्रकाश आंबेडकरसुद्धा ज्या ज्या पत्रकार परिषदा घेत होते ते अतिशय सुस्पष्ट बोलत होते. पण जागा किंवा जागांच्या मागणी आणि त्याचे प्रस्ताव याविषयी संपूर्ण अस्पष्ट बोलत होते. आता जरांगे पाटील आणि महायुतीचं सरकार यांच्यात दीर्घकाळ जे संवाद वाटाघाटी चालू होत्या त्या बघितल्या तर तुम्हाला तशाच दिसतील की नेमकं महायुती सरकारने काय देऊ केले की ज्यामुळे वाशीपर्यंत आलेला 2, 3, 4, 5, 15 कोटी मराठा समाज हा मुंबईत न आणता जरांगे पाटील परत अंतरवली सराटीला निघून गेले तेव्हा त्यांचं कुठल्या प्रस्तावाने समाधान झालं होतं याचा खुलासा अजूनही महायुती सरकारने केलेला नाही किंवा जरांगे पाटलांनी केलेला नाही.
म्हणजे जरांगे पाटील आणि महायुती आणि प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यात नेमका संवाद म्हणजे काय चालला होता याचा कोणालाही कधीही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी प्रकाश आंबेडकरांची किती ताकद आहे याचा अंदाज ना विश्लेषकांना आहे, ना महाविकास आघाडीला आहे, ना महायुतीला आहे. तसाच जरांगे पाटील यांची नेमकी मराठा समाजात तरी किती ताकद आहे की किती मतं जरांगे पाटील मराठा समाजाची फिरवू शकतात किंवा वळवू शकतात याचा अंदाज आज घडीला कोणालाही नाही आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील या दोघांमधलं हे जबरदस्त साम्य आणि साधर्म्य आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, तरच महाराष्ट्राचं राजकारण आणि लोकसभा निवडणुकीचं महाराष्ट्रातलं राजकारण आपल्याला समजून घेता येईल. जरांगे पाटील काय करतायत याकडे आता महायुतीचं सरकार अगदी निवडणुकीची नाजूक परिस्थिती असतानासुद्धा वळून बघायला तयार नाहीत की प्रत्येक गावातून 2 उमेदवार निवडणुकीत अराजक करून टाकायचं, मग एकच अपक्ष मराठा उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभा करायचा. या सगळ्या घोषणा जरांगे पाटलांनी गेल्या आठवडाभरात केलेल्या आहेत. पण त्याची दखल घेण्याची गरजसुद्धा अजितदादा पवार, एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांना वाटलेली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीला सुद्धा जरांगे पाटील हे काही इशारे देत आहेत, त्याचा फायदा किंवा तोटा काय होईल असं वाटेनासं झालं आहे. म्हणजेच जरांगे पाटील यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीवर किंचितसुद्धा परिणाम होईल अशी अपेक्षा आता दोन्ही बाजूंना वाटेनाशी झालेली आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी यांना परवा नाही आहे की जरांगे पाटील काय बोलतात. आणि त्याचा थोडासा अंदाज आल्यामुळे असेल जरांगे पाटील यांनी आणखीन काही पावलं माघार घेतलेली आहे. आमचं लक्ष लोकसभा निवडणूक नाहीच आहे, आमचं टार्गेट विधानसभा निवडणूक आहे. मराठा आरक्षणाचा विषय विधानसभाचा हे असला पाहिजे असं जरांगे पाटील बोलायला लागलेत. त्याचा अर्थ लोकसभा निवडणूक आपण प्रभाव पाडू शकत नाही, प्रभावित करू शकत नाही याची जरांगे पाटलांनी हळूहळू कबुली देऊन टाकली. प्रकाश आंबेडकरांनाही कदाचित तसंच वाटलेलं असावं की आपण जितकी अडवणूक करत बसलो किंवा जितक्या अटी घालत बसलो त्याला महाविकास आघाडी दाद देत नसेल तर मग आपल्याला जो धाक दाखवायचा होता तो दाखवून आता संपलेला आहे. आता महाविकास आघाडी आपल्या अडवणुकीचं धोरण किंवा अटी शर्तींना दाद देणार नाही याची खात्री पटल्यावर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीशी युती करणं किंवा संगनमत करणं हा विषय सोडून दिला आहे. पण मुद्दा एकच आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये फारशी ताकद नसताना धुडगूस घालून दाखवणारे हे 2 वेगवेगळ्या समाज घटकाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील हे आता एकत्र आलेत. म्हणजे ते एकत्र आलेत म्हणतात, पण त्यातून निष्पन्न काय होईल हे त्यांनाही सांगता येणार नाही, आपल्यालाही ठरवता येणार नाही. त्यासाठी आपल्याला 4 जून रोजी जी मतगणना होणार आहे, मतमोजणी होणार आहे, तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रकाश आंबेडकरांकडे आता ते कोण आपले पुण्याचे मोरे मनसेतून बाहेर पडलेले नेते आहेत तेही जाऊन पोहोचले. सांगण्याचा हेतू असा आहे मित्रांनो की तुझी माझी जोडी जमली रे असं जे गाणं आहे ना, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, तर हिंदीमध्ये असं म्हणतात जंगल में मोर नाचा किसने देखा. तशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी किंवा जरांगे पाटलांचं मराठा आरक्षण आंदोलन याचा नेमका महाराष्ट्राच्या जनमानसावर किती परिणाम झाला आहे याचा अंदाजसुद्धा आज त्यांना देता येणार नाही किंवा राजकीय विश्लेषण करणाऱ्यांनासुद्धा देता येणार नाही. आणि त्यामुळे हे दोघे एकत्र येऊन काय करतील त्याचाही अंदाज कोणालाच बांधता येणार नाही. पण ते दोघे एकत्र यावेत
त्यांनी एकमेकाशी जुळतं घेऊन महाविकास आघाडी किंवा महायुती यांना दणका देण्यासाठी काहीतरी करावं ही माझी अपेक्षा आहे. कारण त्यामुळे त्या दोनही आघाड्यांना, राजकीय आघाड्यांना त्यांची ताकद कळेल आणि प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील यांनासुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नेमकं स्थान काय ते कळेल. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.